करूयात आपण. येत राहतात. हो. आज आपल्या ग्रुपचे 180 चे साधक आत्माराम या विषयावर बोलणार आहेत. डायरेक्ट सुरू करायचं. ठीक हा, चालेल. आहे. नमस्कार. माझा आवाज येत असेल तर मग मी व्यवस्थित सुरू करेल. आवाज व्यवस्थित येतोय ना? हो, येतोय दादा. ओके. अ, सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद की ही एक संधी दिली तुमच्यापर्यंत पोहोचण्याची. अतिशय छोट्या स्वरूपात मी हे सगळं सांगायचा प्रयत्न करणार आहे. मूळ विषय मी मागून घेतला होता की ठीक आहे, मी रामदास स्वामी आणि आत्माराम याच्याबद्दल बोलेन. अ, मुळात माझी काही तेवढी योग्यता नाहीये या सगळ्या विषयावर बोलण्याची, पण ठीक आहे म्हणलं, थोडं कधी कधी वाचलेलं आहे आणि आत्माराम मुळातच मला खूप आवडता ग्रंथ आहे आणि त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, मी या या विषयावर बोलेन. तर अ, त्याचा विषय असा ठेवलेला आहे की श्री समर्थ रामदास आणि आत्माराम. तर यातला सुरुवातीचा काही वेळ आपण रामदास स्वामींबद्दल बोलूयात आणि नंतरचा वेळ आपण आत्माराम बद्दल बोलूयात. बोलायला गेलं तर तसं खूप आहे आत्माराम बद्दल पण पण मला असं कधी कधी वाटतं की एवढ्या सोप्या भाषेत सांगितलेला अत्यंत छोटा असा ओवीबद्ध ग्रंथ आहे आणि यात नुसतं जरी आपण श्रवण जरी केलं तरी तेवढं पुरेसं आहे. त्यातनं पुरेसा अर्थ पण कळतो की आत्माराम नेमका काय आहे. समर्थ रामदास स्वामींबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचा दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक हे ग्रंथ जास्त प्रसिद्ध आहेत, पण त्यातल्या त्यात दासबोध सर्वांनीच ऐकलेला आहे. मनाचे श्लोक आपण लहान मुलांना शिकवतो आणि आत्माराम मात्र अतिशय कमी प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. तर सुरुवात करण्याच्या आधी आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आहे की नेमकं आपण कुठल्या जगात आहोत सध्या आणि नेमकं काय चालू आहे आपल्या सभोवताली ते सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. अ, मला असं वाटतं की सगळ्यांचं सर्वात प्रथम अभिनंदन केलं पाहिजे, कारण राम जन्मभूमी सारखा एक अत्यंत महत्वाचा आणि अनेक वर्षांपासून किंवा शतकांपासून प्रलंबित असणारा एक मोठा प्रश्न निकालीत निघाला आणि आता राम तिथे स्थानापन्न झालेले आहेत. अ, आपल्या सगळ्यांना एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे की आपण जेव्हा बोलतो हे राम जन्मभूमी, हे एवढं सगळं का महत्वाचं आहे. कारण राम जन्मभूमी ही एका संस्कृतीची गाथा आहे. जी संस्कृती जी 5,000 वर्षांपेक्षाही जुनी आहे. अशा संस्कृतीमध्ये अशा संस्कृतीच्या एक पुनरुत्थानाचं काम जे झालेलं आहे ते एक नेमकं काय आहे. कारण 5,000 वर्षांपूर्वी वेद आणि उपनिषद लिहिल्या गेली आणि या वेद आणि उपनिषदांमधला अर्थ कुठेतरी फेंट होत गेला काही वर्षांमध्ये. आता सगळ्यात आधी 5,000 वर्षांपूर्वी वेद आणि उपनिषद लिहिल्या गेली, त्यावर खूप सारं भाष्य लिहिल्या गेलं, त्यावर टीका ग्रंथ निर्माण झाले. तरी पण गौतम बुद्ध आले, त्यांनी त्यांचं स्वतःचं तत्वज्ञान सांगितलं आणि त्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपलं अद्वैत तत्वज्ञान मागे पडलं. तर आता जस्ट एक छोटीशी गोष्ट जर सांगायची झाली आणि सांगायला हरकत नाही, कारण गौतम बुद्धाचं तत्वज्ञान सुद्धा खूप महत्वाचं आहे. पण वेद आणि उपनिषदांमध्ये अद्वैताचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. हे अद्वैत तत्वज्ञान कुठे, मी जसं सांगितलं, कुठे कुठे फेंट होत गेलं आणि मग गौतम बुद्धांना असं वाटलं, म्हणजे त्यांच्यापर्यंत ते कदाचित पोहोचलंच नाही. आणि जेव्हा गौतम बुद्ध त्यांच्या राजवाड्यामध्ये, म्हणजे गौतम बुद्धांच्या वडिलांना कळलं होतं, सिद्धार्थ गौतमाच्या वडिलांना कळलं होतं की ह्या मुलाचं आयुष्य काहीतरी वेगळं आहे, हा काही जास्त दिवस आपल्यासोबत राहू शकणार नाही. मग गौतम बुद्धाला अत्यंत सुंदर अशा राजवाड्यात ठेवलं गेलं, सिद्धार्थ गौतमाला, आणि त्यांच्या भोवती पूर्ण असे सुख वगैरे त्यांच्या भोवती अवेलेबल होते नेहमीसाठी. पण मला एक सांगा, एवढं सोपं आहे का? कारण माणसाच्या जरी भोवती जरी सुख असले तरी त्याच्या आतमध्ये काही ना काहीतरी सतत जळत असतं आणि हे सतत होणारं ज्वलन सिद्धार्थ गौतमाला काही थांबवता आलं नाही. सिद्धार्थ गौतम
आपल्या राजवाड्यातून बाहेर पडला न सांगता. कारण सांगून जाणं तर बाहेर शक्य पण नव्हतं, त्यामुळे न सांगता तो बाहेर पडला. आणि बाहेर पडल्या पडल्या त्याने बघितलं की एक भिकारी त्याच्या रस्त्याच्या कडेला दिसला. राजवाड्यातून इतके वर्ष सुखासमाधानात राहणारा एक राजकुमार पहिल्यांदा बाहेर पडला आणि त्याला लक्षात आलं की या जगामध्ये भिकारी सुद्धा आहेत. म्हणजे त्याच्यासाठी तो फार मोठा धक्का होता. आणि हा धक्का पचवायचाच राहून गेला न गेला की त्याला आणखीन एक दृश्य दिसलं. त्याच्यामध्ये त्याला एक जर्जर असा म्हातारा दिसला. गौतम बुद्धासाठी हा एक अत्यंत महत्वाचा दुसरा धक्का होता की मनुष्य प्राण्याला म्हातारपण आणि यातना सुद्धा असतात. या देहाला यातना सुद्धा आहेत. हे दृश्य संपलं न संपलं की तिसरं दृश्य त्याच्या समोर आलं. आणि तिसरं दृश्य अत्यंत कठीण होतं. ते दृश्य असं होतं की त्याने एक मृतदेह आणि त्याची चिता बघितली जळताना. तो अक्षरशः गर्भगळीत झाला आणि तिथेच बसला. त्याला हे लक्षात आलं की हे जीवन जे आपण समजतोय की हे राजवाड्यामधले जेवढे काही सुख आहेत आपल्या होती, एवढं सोपं नाहीये. यातनं बाहेर पडणं म्हणजे ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे. भगवान गौतम बुद्ध तिथून निघाले आणि त्यानंतर त्यांनी जी तपश्चर्या केली आणि अश्वत्थ वृक्षाच्या खाली त्यांना जे तत्वज्ञान भेटलं, ते तत्वज्ञान त्यांनी सोप्या भाषेत नंतर जगाला सांगितलं. अद्वैत तत्वज्ञानापेक्षा किंवा वेदांपेक्षा थोडंसं वेगळं होतं ते. पण त्या वेगळ्या तत्वज्ञानाचा सुद्धा त्यावेळेस खूप सारा प्रसार व्हायला सुरुवात झाली. शंकराचार्यांनी हे तेव्हा लक्षात घेतलं की कुठे ना कुठेतरी हिंदू धर्मामध्ये जे असलेलं तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान मागे पडतंय. आणि बौद्धाचं जे तत्वज्ञान आहे जे जरासं वेगळं आहे, कारण ते अनिश्वरवादी या टाईप मधलं आहे. अनिश्वरवादी असं एक वेगळं तत्वज्ञान उदयास येत आहे. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की नाही, परत एकदा आपलं अद्वैत तत्वज्ञान लोकांसमोर सांगणं आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी शांकर भाष्याद्वारे वेगवेगळ्या प्रकारचे उपनिषद आणि त्यावरचे भाष्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत. जसं की दृग्दृश्य विवेक आहे, किंवा विवेक चूडामणी आहे, किंवा अनेक दुसरे खूप सारे ग्रंथ आहेत. ज्यानुसार इव्हन मांडुक्य उपनिषदावर पण त्यांनी भाष्य केलं आणि सांगितलं. मुळात प्रश्न हा पडतो की आपल्याला ह्या सगळ्या तत्वज्ञान वाचण्याची गरज काय आहे? हे विश्व तर खूप छान आहे ना, म्हणजे सगळं काही छान आहे. आता तर खूप प्रगती झालेली आहे. सायन्सने खूप छान छान वेगवेगळे शोध लावलेले, टीव्ही आहे, कम्प्युटर आहे, सगळं आहे. मग ह्या सगळ्यांची गरज का पडते? तर ह्याचं असं जाणवतं की हे सगळं आहेच छान, पण हे सगळं क्षणभंगूर आहे. आणि मुळातच जर माणसाला जर विचार केला तर माणसाला एक मुळापासून अमरत्वाची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं की मी मरू नये. हे जे सगळं काही चिरकाल माझ्या समोर सतत सोबत राहावं. पण हे राहू शकतं का? नाही राहू शकत. आज जर केलेली पोळी आहे, ती उद्यापर्यंत ती खराब होऊन जाते. म्हणजे आपला अन्न पदार्थ सुद्धा टिकत नाहीत. मग दृश्य विश्व कसं टिकणार? जे दृश्य दिसतं ते थोड्या वेळासाठी चांगलं असतं आणि नंतर सगळं दुःखदायक आहे. मग हे सगळं कळाल्यानंतर मग आपल्याला विचार पडतो की ह्याच्यातून मुक्तता कशी व्हावी. आणि मुळात इथेच गल्लत झालेली आहे. गल्लत अशी झालेली आहे की आपण आहे ते सगळं विसरून गेलो आणि त्यानंतर मग आपण दुःखात बुडालो. या सर्वांसाठी संतांचा उगम झालेला आहे. संत जे आले अ, आणि त्यांनी जे परत परत त्यांचं तत्वज्ञान, जे वेद आणि उपनिषदांमधलं तत्वज्ञान आहे, ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि तेच तत्वज्ञान आपल्यासमोर आज वेगवेगळ्या ग्रंथांद्वारे उपलब्ध आहे. तर महाराष्ट्रामध्ये जी अद्वैत परंपरा सुरू झाली, जसं की मी आधी सुरुवातीपासून सांगितलं, वेद उपनिषदांपासून आपण आलो आणि त्यानंतर भारतामध्ये बौद्धिक मतवादाचा प्रसार झाला. शंकराचार्य आले, शंकराचार्यांनी त्यावर मात करून शंकर भाष्य लिहिले, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ लिहिले. आणि त्यानंतर ते ग्रंथ संस्कृत भाषेत असल्यामुळे महाराष्ट्रातल्या अद्वैत तत्वज्ञानांनी किंवा अद्वैत संतांनी ते मराठीमध्ये उपलब्ध करून दिले. त्यामध्ये सगळ्यात आधीचं उदाहरण आहे संत ज्ञानेश्वरांचं, संत तुकारामांचं आहे आणि संत रामदासांचं पण आहे. या सगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या मार्गांनी जे काही आहे ते लोकांसमोर पोहोचवलं. तर संत रामदासांचा आज उल्लेख यासाठी करावा असं वाटतो कारण ते रामाचे भक्त होते. त्यांनी सदैव रामोपासना केली. जसं आपण म्हणतो ना की ज्ञान मार्ग एक आहे आणि भक्ती मार्ग आहे. त्यांचा खरा तर ज्ञान मार्गच आहे.
पण लोकांना अत्यंत सुलभ व्हावा म्हणून भक्ती मार्ग सांगितला, की भक्ती मार्गाद्वारे सुद्धा तुम्ही देवाच्या प्रती पोहोचू शकता, दुःखांचा नाश होऊ शकतो, म्हणून हा भक्ती मार्ग. तर हे संत रामदास होते कसे? संत रामदास 16व्या शतकातले संत, आणि अ, एका साधारणतः गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झालेला, ठोसर कुटुंबामध्ये. आणि त्यानंतर जेव्हा त्यांचा सुरुवातीपासूनचाच ओढा जर त्यांचा बघितला तर नेहमीसाठी अध्यात्माकडे त्यांचा ओढा होता. त्यांना लग्न वगैरे काही करायचंच नव्हतं, पण आधीच्या काळामध्ये कसं होतं की लवकर लग्न व्हायचे. 11व्या वर्षी त्यांना लग्नाच्या भोल्यावर चढवण्यात आलं. पण जसे सावधान हे शब्द ऐकले, तसा संत रामदासांनी तिथून पळ काढला. म्हणजे 11व्या वर्षी जे तिथून निघाले आणि ते सतत चालत राहिले. म्हणजे अक्षरशः सुरुवातीला त्यांनी नाशिकच्या जवळ 12 वर्ष रामाची उपासना केली. समर्थ रामदासांना हनुमानाचा अवतार असेही म्हणतात, कारण ते हनुमानाच्या नंतरचे तेवढेच उत्कट असे रामभक्त होते. 13 कोटी रामाचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर रामाने त्यांना दर्शन दिलं आणि त्यांचं नाव पण रामदास झालं. तर ह्या संत रामदासांची शरीरयष्टी अत्यंत उंच पुरे, पिळदार शरीर, भरभक्कम. म्हणजे मी स्वतः सुद्धा सज्जनगडावर गेलेलो आहे, तेव्हा त्यांची तिथली हातात ठेवायची काठी वगैरे बघितलेली आहे. असे संत रामदास अ, त्यांनी कन्याकुमारी पासून अफगाणिस्तान पर्यंत पायी प्रवास केला. म्हणजे संतांचं एक उदाहरण द्यायचं झालं तर ते खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकल लाईफ जगलेले आहेत. त्यांनी हे सगळं समाज जीवन जे आहे, आपल्या भोवतालचं समाज जीवनाचा योग्य तो अभ्यास केला. आणि समर्थकालीन तत्कालीन स्थिती तर अत्यंत वाईट होती. समर्थकालीन तत्कालीन परिस्थितीमध्ये माणूस हा गांजलेला होता, आपल्यावर परकीय आक्रमण झालेलं होतं. आणि या अत्यंत अवघड अशा परिस्थितीमध्ये लोकांना सावरायचं कसं, हा फार मोठा प्रश्न होता. सुदैवानं शिवाजी महाराजांचा उदय त्याच काळातला, आणि शिवाजी महाराजांना सुद्धा समर्थ रामदासांचं चांगलं मार्गदर्शन भेटलं. अर्थातच शिवाजी महाराजांचं शौर्य होतं, समर्थ रामदासांचा तत्वज्ञानाचा अभ्यास होता. ह्या दोघांची पण तिथे जोड जमली. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, असं त्यांनी तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे समर्थ रामदासांनी जो दासबोध हा ग्रंथ लिहिला, हा सामान्य लोकांसाठी होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांनी कशी मात करावी यावर लिहिलेला होता. पण जेव्हा त्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आणि लोकांना ओळखलं, की लोकांना खरंच या सगळ्या भक्ती मार्गाची त्यांना जाणीव करून देण्याची खरी वेळ, त्यांना ओढ पण होती आणि ती वेळ पण होती. त्यामुळे त्यांनी मठ स्थापना तयार करायला सुरुवात केली. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मठ स्थापन केले, त्यामध्ये महंत आले. आणि आज जरी जर तुम्ही दासबोध बघितला, तर दासबोधामधले वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं जर बघितले, तर आज दासबोध हा उत्कृष्ट असा मॅनेजमेंट साठीचा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. तर हे असं का होऊ शकलं? कारण कुठल्याही माणसाला पुस्तकी ज्ञानावर हे तर पॉसिबल नाहीये. पण समर्थ रामदासांनी तत्कालीन जीवन अत्यंत जवळपणाने अनुभव घेतला त्याचा. त्यानंतर त्यांचा भक्ती मार्गाचा अनुभव खूपच श्रेष्ठ होता. ह्या दोघांचा इतका सुरेख मेळ त्या दासबोध या ग्रंथात बसलेला आहे. म्हणून दासबोध हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे. समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना उपदेश केला, त्यानंतर स्वराज्याची स्थापना करण्यास मदत पण केली. पण त्याही पेक्षा महत्वाची त्यांची ग्रंथरचना आहे असं मला वाटतं. म्हणजे पूर्णतः अद्वैत तत्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत जर कोणी सांगितलं असेल, तर मला असं वाटतं ते समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोध या ग्रंथाद्वारे सांगितलेलं आहे. पण दासबोध हा ग्रंथ लिहिल्यानंतरही समाधान झालं नाही. त्यांना असं वाटलं की लोकांपर्यंत जे खरं विमल असं ब्रह्मरूप आहे, ते लोकांपर्यंत पोहोचलेलंच नाहीये. मग त्यांनी त्यानंतर लिहिला तो आत्माराम. म्हणून आपण ठरवलं की आपण आज थोडंफार आत्मारामवर बोलूयात. तर जसं संत रामदासांबद्दल सांगितलं, तसं आपल्याला हे पण लक्षात घेणं आवश्यक आहे की मुळात हे दृश्य, हे जे विश्व आहे, दृश्य विश्व आहे. आणि दृश्य हे नाशिवंत आहे. आणि नाशिवंत अशी कुठलीही गोष्ट आपल्याला समाधान देऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं समजून हे घेणं आवश्यक आहे की आत्माराम मध्ये जर काही त्याची जर रूपरेषा तयार करायची असेल, तर नाशिवंत तितुका अमंगळ तू त्यजावा त्वरित, हे जे सांगितलेलं आहे, नाशिवंत तितुका अमंगळ,
हे समजून घेणं आवश्यक आहे. दृश्य विश्व हे नाशिवंत आहे आणि ते दृश्य विश्वाचा त्याग कसा करावा याचं उत्कृष्ट उदाहरण आत्माराम या ग्रंथात दिलेलं आहे. श्रीकृष्णाची भगवद्गीता असेल किंवा आणखीन दुसरेही ग्रंथ असतील, त्यामधून सुद्धा हेच सांगितलं गेलंय की हे दृश्य विश्व खोटं आहे. आता दृश्य विश्व खोटं आहे म्हणल्यानंतर ते आपण आपल्याला कोणालाच त्याचं म्हणजे मानणं शक्यच नाही. कसं शक्य आहे बरं? हे सगळं मला दिसतं इथं, तुम्ही आहात, मी आहे, मी इथून बोलतोय, हे सगळं होतंय, मग हे दृश्य विश्व खोटं कसं आहे? हे दृश्य विश्व खोटं कसं आहे याचं उत्कृष्ट असं विश्लेषण मांडुक्य उपनिषदामध्ये केलेलं आहे. मांडुक्य उपनिषदामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे की माणसाच्या तीन स्थिती आहेत. एक तर जागृत स्थिती, त्यानंतर दुसरी स्थिती आहे ती म्हणजे स्वप्न स्थिती, आणि तिसरी आहे ती सुषुप्ती, आणि त्यानंतर चौथी स्थिती आहे ती तुरीय अवस्था. म्हणजे आपण जे बघत आहोत आज, सगळं तुम्ही मी एकमेकांशी बोलत आहोत, करत आहोत, सायन्स आहे, हे आहे, ते आहे, हे मुळात जागृतामधलं स्वप्न आहे. पण आपण मानत नाही ते. संध्याकाळ झाल्यानंतर आपण झोपी जातो, आपल्याला काहीही आठवत नाही, आपण छानपैकी झोपेच्या अधीन होऊन जातो. ती आपली दुसरी स्थिती असते, ती स्लीपर ज्याला आपण म्हणतो, की आपण झोपलेलो असतो, त्यामध्ये आपण स्वप्न स्थिती अनुभवत असतो. आणि ही स्वप्न स्थिती सुद्धा लयास जाते आणि सुषुप्ती अवस्था येते. त्या याच्यामध्ये अत्यंत गाढ अशी निद्रा असते आपली. त्यामध्ये तर म्हणजे स्वप्न पण नसतं, सगळंच लयाला गेलेलं असतं. मला सांगा, रोज माणूस सकाळी एवढे दिवसाचे व्यवहार करतो, संध्याकाळी जाऊन झोपतो, म्हणजे ते तात्कालिक मरणच आहे ना. सकाळी उठतो खरा तो, कारण दुसऱ्या दिवशीचं स्वप्न तयार होतं. हे ह्या सगळ्या प्रकारचं जे काल्पनिक विश्व आपण आपल्या समोर जे नेहमी विणत असतो, हे दृश्य विश्व आहे. या दृश्य विश्वाचं अत्यंत मार्मिक असं विश्लेषण मांडुक्य उपनिषदामध्ये केलेलं आहे. मान तरी पण आपल्याला या सगळ्या विषयांवर विश्वास ठेवणं खूप कठीण जातं, की हे कसं कसं शक्य आहे. त्यामुळे त्यांनी एक अत्यंत सुंदर असं उदाहरण दिलंय, की म्हणजे काही एक जण होता की त्याला या सगळ्या याच्यावर विश्वास ठेवायला, तो म्हणला हे कसं शक्य आहे, हे सगळं खोटं आहे असं वाटतंय मला, दृश्य विश्वास तेवढं खरं आहे. ते म्हणे ठीक आहे, एक काम करूयात म्हणे, तुला ऑपरेशनच्या टेबल म्हणजे ऑपरेशनच्या टेबलवर त्या माणसाला नेलं आणि त्याला म्हणे की तुझ्या पोटामध्ये सुई आहे आता. एक मिनिट. तर त्याला असं सांगितलं गेलं की तुझ्या पोटामध्ये सुई आहे, आणि त्याला सांगितलं की तू काही दिवसानंतर ये. तर त्याने सांगितलं की ठीक आहे, सुई तर आहे आणि मला आता ती टोचते सुई. ठीक आहे. आणि नाही डॉक्टर, काही खरं नाही म्हणे, माझ्या याच्यात सुई आहे. ठीक आहे म्हणे, तुझ्यावर एक ऑपरेशन करूयात आपण. मग त्याला ऑपरेशन टेबलवर घेतलं आणि मग त्याला भूल दिल्या गेली, आणि मग ते त्याच्यावर खोटच असं ऑपरेशन केलं आणि ती सुई काढली आणि सांगितलं की तुझी सुई आता काढलेली आहे आणि तू आता, आणि तो एकदम निर्धास्त झाला. त्याच्या पोटातली सुई पण निघून गेली. दृश्य आणि अदृश्य विश्वाचं एवढंच आहे. आता हे उदाहरण द्यायचं कारण असं आहे की समजा लहान मुलांना जर आपण बघितलं, तुम्ही प्रत्येकाने हा अनुभव घेतलेला असेल की लहान मुलं जेव्हा पडतात, किंवा समजा 6 महिन्याचं किंवा 1 वर्षाचं बाळ आहे, ते बोबडे बोलायला लागलेलं आहे, आणि जर लहान मुलांना तुम्ही बघितलं, ते कधी पडले तर कधी अनुभव घेतलाय का? ते काय म्हणतात? बाळ पडलं. कधी म्हणतात का मी पडलो किंवा मला लागलं? नाही, बाळाला लागलं. का असं होतं बरं? याचं कारण असं आहे, कारण तो जो मी पण आहे, तो त्याच्यामध्ये आलेलाच नाहीये. ते तसंच सच्चिदानंद स्वरूप आहे. ठीक आहे. तर तो मीपणा त्यामध्ये रुजलेला नाहीये. त्यामुळे ते आनंदात आहेत, नेहमीसाठी आनंदात आहेत. परंतु हा आनंद क्षणकालीन टिकतो, आणि हा क्षणकालीन टिकणारा आनंद तो कायमस्वरूपी टिकावा, यासाठी हे वेगवेगळ्या ग्रंथांची रचना झालेली आहे. तर आज आपण थोडक्यात आत्माराम या ग्रंथाबद्दल काही ओव्या ज्या आहेत त्या आपण बघूयात. आणि मला स्वतःला असं वाटतं की नुसतं जरी वाचन केलं या आत्मारामाचं, तरी ते पुरेसं आहे. प्रत्येक ओवी स्वतः समर्थ आहे. मी काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे की आत्माराम म्हणजे नेमकं काय आहे. तर त्यामध्ये त्याग निरूपण, त्यानंतर माया निरूपण, ब्रह्म निरूपण, आणि त्यानंतर साधन निरूपण, आणि शेवटी स्वानुभव निरूपण, असे वेगवेगळे विभाग आहेत. तर सुरुवात आपण करूयात ती सुरुवातीच्या श्लोकापासून. जयास लटिका लाळ आला, आळ आला, जो माया गौरी पासून झाला,
जालाची नाही तया अरूपाला रूप कैसे. बघा आता, जे आतापर्यंत आपण वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे सांगितलं, सुईचं उदाहरण घेतलं किंवा दृश्याचं उदाहरण घेतलं, त्या पहिल्या त्याच्यामध्ये एका फटक्यात त्यांनी काढून टाकलेलं आहे. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासूनही झाला, जालाची नाही तया अरूपाला रूप कैसे. तो झालाच नाहीये. मुळात अद्वैत तत्वज्ञानामध्ये हेच सांगितलेलं आहे. मी जे सुरुवातीचं एक उदाहरण दिलं होतं मांडुक्य उपनिषदाचं, त्याच्यामध्येही हेच सांगितलेलं आहे. हे विश्व मुळात निर्माणच नाही झालेलं. माणसाची स्थिती काय आहे, तर रोजची जागृत अवस्था, निद्रावस्था, सुषुप्ती अवस्था, आणि यानंतर जी उरते ती तुरीय अवस्था. आपण तुरीय अवस्थेमध्ये फार कमीच राहतो, त्यामुळे ह्या तीन अवस्थांमध्येच आपण जगतो. तो झालेलाच नाहीये, म्हणजे विश्व निर्मितीच नाही झालेली. जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला, जालाची नाही तया अरूपाला रूप कैसे. जो सॉरी, जे दिसतं ते काय आहे नेमकं, मग ही सगळी माया आहे. हा माया गौरी पासून झालेला जे काय आहे ते पूर्ण संकलन आहे त्याचं. आणि झालाच नाही तया रूपाला रूप काय, त्याला रूप पण नाहीये. म्हणजे पहिल्याच शब्दामध्ये, पहिल्याच ओवीमध्ये सगळं सगळं समाधान आहे. या विश्वामध्ये दुःखाचं कारण काय आहे, एक तर मीपणा, तूपणा. आणि याचं पण सुंदर विश्लेषण आत्माराम मध्ये दिलेलं आहे, की मी तूपणाची वार्ता नाही. मीपणा पण नाही आणि तूपणा पण नाही. हे जर मी आणि तूपणचं काढलं तर आपण नेहमीच आनंदात आहोत. म्हणजे रामदास स्वामींचा जर विचार केला, जर त्यांना विचारायला, त्यांना लोक विचारायचे की हे असं कसं, किंवा हे यांच्यासोबत असं झालं, त्यांच्यासोबत तसं झालं, मग असं का. तर त्यांचं एकच नेहमीचं पालुपद असायचं, राम करता. म्हणजे जसं समजा की आपल्या घरी आपण रोज कामं करत आहोत, घराचे काही कामं काढलेले, प्लंबर नाही आला, आणि म्हणजे तुमची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे की तुमच्या घरी काम करणारे लोक नाही आलेले. रामदास स्वामींना याबद्दल विचारलं तर ते काय म्हणतील, राम करता. मला एक सांगा की ही जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये असते का. आपण मानतो का हे सगळं रोजच्या याच्यामध्ये, समजा जर काही झालं, आपल्यासोबत काही वेगळी घटना घडली, आपण मानतो का राम करता, किंवा जे आहे ते ठीक आहे बाबा ईश्वराने केलं, जे आहे ते व्हायचंय ते झालं. नाही मानत आपण. आपण म्हणतो हे तू केलं, तू मला त्रास दिला. म्हणजे मी तूपणाची ही जी आपली चालू आहे ना सतत रस्सीखेच, ह्याच्यामध्ये हे सगळं विश्वाचे व्यवहार आहेत. आणि हा जर मी पणा केला आणि तूपणा गेला, तर हे विश्व मायाच आहे फक्त. एवढं जरी समजून घेतलं आपण, तरी मला असं वाटतं की आपलं समाधान सगळं झालं. तेथे स्तवनाचा विचार, न घडे निर्विकारी विकार, परितयाचा नमस्कार भाव बळे माझा. म्हणजे जे काही, मी तर तिथे नमस्कार पण करू शकत नाही, पण जे काय आहे भावाच्या बळानुसार मी त्याला नमस्कार करतो. जयाचिनी वेदशास्त्रे पुराणे, जयाचिनी नाना निरुपमे, जयाचिनी स्वसुखा लाभणे शब्दी निशब्द. जे शब्दास आकळेना, जे शब्दे विन सहसा कळेना, कळले ऐसेही घडेना जिये स्वरूपी. ऐसे सदा सर्वत्र संचले, जे तर्कान वचे अनुमानले, ते तयेचिनी प्राप्त झाले अपरूप आपणासी. नमन तिची या निजपदा, माया वाग्देवी शारदा, जयेचीन प्रसवती संवादा संत महानुभाव. आता वंदिन सद्गुरु स्वामी, जेथे राहिले तोची मी, आणि निवारली निजधामी पाचही जणे. आता ही पाचही जणे काय आहेत, तर पंचमहाभूते आहेत. तया तया निजापदाकडे आनंदी वृत्ती वावडे, पद लाभलिया जडे तद्रूप होऊनी. स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला, पूर्ण जालिया उचंबळला अनुभव उद्गार. माझे सद्गुरूचे बळ, मना माझी साठवले तुंबळ, तेने बळे स्वानंद बळ हेलावू लागे. माझ्याजवळ जी कृपा आहे ती माझ्या सद्गुरूंची आहे, आणि त्यामुळे मला हे सगळं काही कळतंय. आता नमस्कारी न राम, जो योगियांचे धाम, विश्रांती पावे विश्राम जये ठाई. आपण रामाचं जेव्हा सुरुवात आपण केली, की या श्रीरामाच्या नवीनच तयार झालेल्या अधिष्ठानाचं एक अत्यंत महत्व आहे, तर आपल्याला त्यामध्ये हे पण समजून घेणं आवश्यक आहे की श्रीराम हा केवळ रावणाला मारण्या इतकाच मर्यादित नाहीये. श्रीरामाचं अत्यंत जास्त महत्व आहे. योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ ऋषींनी श्रीरामाला पूर्ण उपदेश केलेला आहे. जो रामांनी जे काही प्रश्न विचारले वसिष्ठ ऋषींना, आणि त्यावर जो ग्रंथ तयार झाला त्याचं नाव आहे योग वसिष्ठ. त्यामुळे राम जो आहे तो आत्मा राम आहे. राम आहे तिथे, पण तो खरंच तुमचा आत्मा राम आहे, त्यामुळे त्याचं महत्व आहे.
तिथे शब्दाचे, जिथे भांबावला तर्क, जिथे भांबावला तर्क, तेथे पांगुळला विवेक, तिथे शब्दांचे कौतुक केवी घडे. म्हणजे हा जो आत्माराम आहे त्याचं वर्णन करणं इतकं सोपं नाहीये. जिथे भांबावला, जिथे तर्क पण नाही चालत, विवेक पण नाही चालत, शब्दांचं कौतुक तर अजिबात नाही. म्हणूनच आपल्या जेवढ्या काही श्रुती आहेत किंवा जेवढे आपले ग्रंथ आहेत, काय म्हणून वर्णन करतात आपल्या ईश्वराचं? नेती नेती. तो नाहीये, नाहीये, नाहीये. तो तसा नाहीये, तो असा नाहीये, तो तसा नाहीच आहे. हे इतकं सुंदर असं वर्णन केवळ आणि केवळ भारतीय तत्वज्ञानामध्ये आहे. म्हणजे मला कधी कधी भारतीय, आपला जो हिंदू धर्म आहे त्याला धर्म म्हणणं तरी कितपत योग्य आहे असं वाटतं. हे एक तत्वज्ञानाचा हा पूर्ण असा समुदाय आहे. त्यामुळे भारतीय तत्वज्ञान म्हणजेच हिंदू धर्म आहे. मला एक सांगा, तुम्ही सकाळपासून उठता, तुम्हाला कोणी सांगतं का कुठल्या धर्माच्या पुस्तकात आपल्या लिहिलेलं आहे का तुम्ही उठून असंच करा आणि तसंच करा, तसं केल्यानंतर तुम्हाला देव भेटेल? नाहीये. आपलं जे पूर्ण जे तत्वज्ञान आहे तेच मुळात यावर सामावलेलं आहे की तुम्ही तर्कनिष्ठ विचार करा, बघा, समजून घ्या. तो आहे. आणि मग त्याचं वर्णन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. जे वेद सांगवेना रूप, ते जयाचिनी प्रगटे, आता शिष्या सावधान ऐक सांगतो गुह्य ज्ञान. म्हणजे इथं त्यांनी सांगितलेलं आहे आत्माराम हा अतिशय छोटा ग्रंथ आहे, जास्त मोठा नाहीये. आणि या छोट्या ग्रंथामध्ये पूर्ण सार सामावलेलं आहे. दासबोधीचे समासी निर्मूळ केले मी पणासी, तया निरूपणे ही वृत्तीसी पालट दिसेना. दासबोध हा निर्मळ अशा विशुद्ध स्वरूपाचं वर्णन केलेला ग्रंथ आहे. ओव्यानं ओव्या त्यावर वर्णन केलेले आहेत. एवढा मोठा ग्रंथ लिहिल्यानंतरही तुझ्यामध्ये काहीही फरक पडलेला दिसत नाहीये. म्हणजे तरी पण तुझा मीपणा काही सुटत नाहीये. त्यामुळेच मला हा ग्रंथ लिहावा लागतोय असं रामदास स्वामी म्हणतात. म्हणून न पुसता सांगणे, पडले शिष्या तुझ कारणे, आता तरी सोय धरणे श्रवण मननाची. आता एवढं सगळं झाल्यानंतर आता तुझ्यामध्ये आता कमीत कमी आता श्रवण करणं मात्र तुला आवश्यक आहे. चातक पक्षी वरीचा वरी, चंचू पसरुनी थेंबुटा धरी, जीवन सकळही आवरी भूमंडळीचे. चातक पक्षी जसा ऐकतोय ना तसं तुला आता ऐकणं आवश्यक आहे. आता मला एवढंच सांगायची इच्छा आहे की सॉरी, की आपल्याजवळ वेळ खूप कमी आहे. हा पूर्ण आत्माराम तर काही होणार नाही वाचन. मधल्या काही ओव्यांवर आपण फक्त ओव्या वाचून त्यावरचा अर्थ लक्षात घेऊयात, काही ओव्यांचा. आणि माझी एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आत्माराम हे अत्यंत छोटं पुस्तक आहे. अगदी एक 10 पानांचं पुस्तक आहे. तर तुम्हाला वेळ मिळाला तर ह्याच्यानंतर इंटरनेटवर किंवा PDF फाईल पण आहे, तुम्ही जरूर वेळ काढून वाचा. आणि जस्ट मराठी भाषेत आहे, वाचला तरी संपेल. अरे तू कोण कोणाचा, कोठून आलासी कैचा, ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा. त्यामुळे त्यांनी प्रश्न केला की बाबा आता तुला खरी वेळ आलेली आहे, तू कोण आहेस नेमका, तुला विचार करणं आवश्यक आहे. तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकीता पैल पारू पावशील बापा. इथं पण सार आलेलं आहे. ठीक आहे. तू आहेस कोण? तू ईश्वरच आहेस. तू ईश्वराचा लेकरू आहेस फार तर फार. अभिमाने घेतला संसारू, म्हणजे संसार कशामुळे तयार झालाय? की हे मी करतोय, माझ्यामुळे होतंय, मी केल्यामुळे मी एवढं मोठं घर बांधलं, हा सगळा चालू झाला संसार. हा सगळा सुरू झाला अभिमान. अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकीता पहिला पारू पावशील बापा. आत्ताच्या आत्ता या क्षणी सांगून टाका की हे माझं नाहीये, हे सगळं त्याचं आहे. त्याचं त्याला अर्पण. मला काही, तुम्हाला टेन्शन कुठलं आलं? सगळंच टेन्शन गेलं ना. ईश्वरापासूनही झालासी, परी तू तयासी चुकलासी, म्हणून हे दुःख भोगीसी वेगळेपणे उत्कट. म्हणजे आहेस तू तू त्याचाच. ठीक आहे. पण त्याच्यापासून तू वाट चुकलेला आहेस आणि त्यामुळे तुला दुःख भोगावं लागतंय. तरी मी घालीन रे तुझला, जेथील तेथे, त्यागीसी सकळ वैभवाला, आणि विश्वाससी माझिया बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तिथे. आता फक्त एवढं जरी माझं ऐकलंस तरी मी तुला गॅरंटी देतो की मी तुला बरोबर त्या आढळ पदावर नेऊन सोडेल. इतुके स्वामी बोलिले,
आज्ञा घेऊन निघाले. तेव्हा शिष्य विनविले विनीत होऊनी. आता शिष्याने सांगितलं की तुम्ही ठीक आहे, तुम्ही आता आम्हाला हे सगळं जे काय आहे ते सांगा. मग त्यांनी माया निरूपण सुरू केलं. जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परम पुरुष. अनंत त्याच्यामध्ये ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड ऐसी ढिसाळे, मायेनी रचिली विशाळे, ते तुमची कृपेची निबळे विरती स्वानंदे डोही. थोडक्यात सायन्सचा जर विचार केला तर आपण आज म्हणतो की कॉस्मॉलॉजी, नेबुला इकडे आहे तिकडे आहे, स्टार डस्ट आहे, तुम्ही म्हणजे स्टार डस्ट आहे. मला सांगा, त्यापेक्षा अशी वेगळी काय अशी व्याख्या इथं केलेली नाहीये. अनंत ब्रह्मांडा एवढी ढिसाळे, हे सगळे ढिसाळे आहेत. कणांपासून निर्मिती आहे. विरती स्वानंद डोहे, जसं स्वानंदाच्या डोहामध्ये हे सगळं विरणार आहे. पृथ्वी आप तेजो वायो, आकाश सृष्टी रचिली सावकाश, इथे दृश्य आणि अदृश्य सकळ माया. पाच पंचमहाभूतांना घेऊन या सृष्टीची सावकाश रचना झालेली आहे. म्हणजे आपण आज इव्होल्युशनचा कन्सेप्ट म्हणतो की नाही, एक दोन तीन असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्होल्युशन झाले, नंतर याच्यापासून ते झालं, त्यापासून ते झालं. रामदास स्वामींनी दासबोधाच्या शेवटी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की जगदीश्वरानं हे अनुक्रमे रचलेलं आहे. म्हणजे हा एक अनुक्रम आहे, हा एक इव्हॉल्युशन, हा इज अ पार्ट ऑफ ऑल दॅट थिंग. पंचमहाभूतांपासून निर्मिती आहे, सृष्टी सावकाश रचलेली आहे, आणि इथे सगळीच माया. एक माया दो ठाई वाटली, प्रकृती आणि पुरुष झाली, जैसे दो दिसांची बोली एकची परवा. माया सच्चिदानंद, माया आनंदाचा कंद, माया हेची निजबोध शब्दरूपे. हे पण तेवढंच महत्वाचं वाक्य आहे. आणि यामुळे भगवद्गीतेमधला कर्मयोग सुद्धा तेच सांगतो की माया काही एवढी वाईट पण नाहीये. ठीक आहे. माया मनास चालक, माया बुद्धीस व्यापक, माया एकी अनेक ऐसे बोलणे. माया वाईट का नाहीये? कारण माया तुम्हाला कर्म करायला लावते, आणि जर तुम्ही कर्मयोग केला तरी सुद्धा तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जर एक साधारणतः थोडा वेळ जरी विचार केला तर तुम्ही तुमचा एकही विचार सुद्धा कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे नेमका दुसरा कुठला विचार तुमच्या डोक्यात येतो हे सुद्धा तुम्हाला माहित नसतं. तुम्ही फक्त नंतर म्हणता की हे मी केलं, मुळात हे मी केलेलंच नाहीये. हे सगळं ईश्वराच्या इच्छेने झालेलं आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही म्हणता की हे ईश्वर इच्छेने झालेलं आहे, तुम्हाला सगळं समाधान पण आलेलं आहे. तो शिष्य म्हणे जी ताता, माया चाले स्वरूप सत्ता, अरे सत्ता त्याची तत्वता माया जाण. तरी मायेने स्वइच्छा असावे आणि स्वरूप सत्तेने नसावे, मनास आले तैसे करावे हे केवी घडे. खऱ्यावरी लटिके चौताळले, लटिके मर्यादेने राहिले, ते तुवा गर्भांधे देखिले, हे अघटित वार्ता. तैसे माया ही नाथिली आणि स्वरूप सत्तेने चालली, ते ते तुवा गर्भांधे देखिली, हे वार्ता सांगसी. माया जरी असली तरी माया सुद्धा एक स्वरूप सत्ताच आहे. सकळ माया ऐसेही म्हणता आणि जालीची नाही ऐसेही सांगता, तरी म्या काय करावे आता सांगा स्वामी. 16व्या शतकातला ग्रंथ आहे. कुठलाही ग्रंथ ह्या हिंदू धर्माचं किंवा हिंदू तत्वज्ञानाचं हेच सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्ट ही रॅशनॅलिझमवर आधारित आहे. प्रश्न विचारलेले आहेत, शिष्यांनी प्रश्न विचारलेत, त्याचे उत्तरं दिल्या गेलेले आहेत. त्यामुळे आपल्याला फक्त ते वाचायचे, प्रश्नोत्तर आधीच झालेले आहेत. अरे मनासी जे जे अनुभवले, ते ते माईक नाथिले, तितुके तुवा टाकिले पाहिजे स्वानुभवे. बघितलं आतापर्यंत जे जे सांगितलं की मनास जे जे अनुभव आलेला आहे, जो जो तुमच्या मनाचा अनुभव आहे तो तुला टाकला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हा अनुभव टाकला तेव्हा तो तुमच्या जवळ सुख आणि समाधान आहे. आता मनन करावे, एव सांगतो ते ऐकावे, मैक मैक माये ते जाणावे. आता मनन करावे सावध होऊनी, माया करिता माया दिसे, माये करिता माया नासे, माया करिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा. जे आपण आतापर्यंत सुरुवातीपासून जे सगळं सांगत आलेलो आहे तेच तत्वज्ञान परत सांगितलेलं आहे की माया ही केवळ एक, जे काही आपल्याला दिसतं ते माया आहे. आज आपण उत्तर शोधत आहोत,
सगळं मुळात तुम्ही आधीच तिथे म्हणजे मुळात परमात्मा स्वरूप आहातच आहात. आपण सगळेच जण परमात्मा स्वरूपच आहात. फक्त तुम्हाला हे जाणून घ्यायचंय. मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता देव आणि भक्त, मायेकरिता ज्ञाते विरक्त, मायेकरिता जीवन मुक्त होती स्वानुभवे. अत्यंत सुंदर ओव्या आहेत. म्हणून मला आत्माराम हा ग्रंथ फार आवडतो. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे, तुमचा लगेच तिथे बोध होतो की काय आहे, जे काही चालू आहे ती सगळी माया आहे. मायेकरिताच मायेकरिताच वेदश्रुती, मायेकरिता नाना वित्पत्ती, मायेकरिता होती मूढते विवेकी. मायेविन साधकांचे कार्य, मायेविन ज्ञान कैचे, माया जीवन सकळ जीवांचे, मायेविन साधकांचे कार्य न चले. माया तितकीच महत्वाची पण आहे. मग आता ह्या सगळ्यांमधून बाहेर कसं पडायचं? साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या त्यांनी ब्रह्मनिरूपणामध्ये. संगती तुका नाशिवंत, सांडूनी राहावे निवांत, एकपणाचाही अंत झालिया समाधान, एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश, होता आहे म्हणून ध्यास एकपणाचा नसो, तो मी आत्मा ऐसा हेतू, हे नाशिवंत टाकी तू, उन्मने अवस्थेचा प्रांतू, ते स्वरूप तुझे. तुम्ही तुमची स्थिती जी आहे ती आत्म्याची स्थिती आहे, तेच तुमचं स्वरूप आहे. आणि हे जसं तुम्ही नाशिवंत जे आहात, जे काही तुम्हाला दिसतंय ते नाशिवंत जसं टाकलं तसं तुम्ही आत्मस्वरूपच आहात. उन्मनी अवस्थेत ऐसा जो अनुभव झाला. आता हा आपण सगळं सांगितलं आणि तुम्ही जर असं जर समजा शिष्यांनी सांगितलं की मला खूप सुंदर अनुभव आला आणि मला खरोखर असं वाटलं की आता देवाचं दर्शनच झालं की काय, तर त्यांनी त्यावरही सुंदर असं सांगितलंय की ऐसा जो अनुभव झाला तोही नाशिवंतामध्ये आला, अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा. आता यापेक्षा वेगळं असं सुंदर तत्वज्ञान काय असू शकतं की ज्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तो अनुभव सुद्धा तू नाहीयेस, तो अनुभव सुद्धा तू नाहीयेस, त्यापासून जो वेगळा राहिलाय तो, ते तुझं स्वरूप आहे. हेही न घडे बोलणे आता पाहेरा किती देणे, वेदशास्त्रे पुराणे तेही नासोनी जाती. म्हणजे ग्रंथांचा सुद्धा निराश केलेला आहे. ग्रंथांना सुद्धा सांगितलं की ते सुद्धा नाशिवंत आहेत, पण तुझं स्वरूप मात्र नाशिवंत नाही. देह नाशिवंत आहे, देहाला कर्माचं बंधन आहे, जसं भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. पण ते कर्माचं बंधनाने सगळं सुटलं, तर फक्त तुझं स्वरूपच आहे आणि ते नेहमीसाठी अमरत्वच आहे. जे आकाश बाह्य भरले, जे आकाश बाह्य भरले आणि आकाश जिथे मुराले, आकाश मुरोनिया उरले एक जिनसी आपण. जे चळे ना ढळे, जे अग्नीमध्ये न जळे, जे चळत्यामध्ये परी न कळे, उदकी बुडेना. म्हणजे आपण जे गीतेमध्ये शिकलेलो आहे की नैनन छेदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकहा, त्याचंच मराठीतलं उत्कृष्ट वर्णन इथे केलेलं आहे. त्यानंतर ब्रह्मनिरूपण. माझ्याजवळ किती वेळ आहे? आणखीन 5 का 10 मिनिटं आहेत? चालू द्यायचं पुढे, हरकत नाही. ठीक. ओके. आणि ह्या जीवाची जी घालमेल झालेली आहे, त्यामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर असं सांगितलेलं आहे की देहबुद्धी हे टाकावी, हेही मायेची उठा ठेवी, म्हणून काय अंगीकारावी काय अंगीकारू नये, मायेच्या बळे ब्रह्मज्ञान, मायेकरिता समाधान, मायेच्या गोबी आणि बंधन तोडी तेही माया. माया आपणास आपण गोबी, आपणास आपण वेढा लावी, प्राणी दुखविती जीवी अभिमाने करून या. आपला दिवसाचा संसार बिलकुल हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या जेवढ्या भांडणे कटकटी जेवढं काही आहे ते सगळं ह्याच्या भोवती गुंतलेलं आहे. कशाभोवती? अभिमान. केवळ आणि प्राणे दुखविती जेवी अभिमाने करून या. जैसा सारीपाट खेळती, सारी एकाच्या मागोनी आणीती, खेळो बैसता वाटूनी घेती आपुल्याला. हे माझं, हे तुझं, तिथली जमीन माझी, हा प्लॉट माझा, ते हे काय सांगितलंय वेगळं सांगा बरं मला. खेळो बैसा, जैसा सारीपाट खेळती, सारी एकाच्या मागोनी आणीती, खेळो बैसता वाटून घेती आपल्याला, नसताही अभिमान माथा, हाती मरता परम व्यथा, डाब यथा सुख स्वार्था दोघेही पडिले, क्रोधा पेटल्या जीवी घेती, जीव फासे असं दे दे म्हणती, एक ते चिरडी घेती,
क्रोधा पेटल्या घेती जीव एकमेकाचा. म्हणजे 16व्या शतकात ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी आज आपण रोज पत्रातून वाचतो किंवा मीडियामधून बघतो, की याने याला मारलं, त्याने त्याला मारलं. आणि अगदी तेच उदाहरण आहे. तैशा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी, अभिमान वाहता शिरी देहपांग प्रपंचाचा. बहुनाटकी हे माया, बहुनाटकी हे माया, मी पण न जाये विलया, विवेका पाहता देही या ठावोची नाही. एकी अनेक आटले, एकपण अनेका सवे गेले, उपरे जे निसंग उरले तेची स्वरूप दुषे. आता ही सगळी माया जर आपण मायनस करून टाकली, त्यानंतर जे उरतं, हे नाशिवंत जेव्हा आपण सगळं मायनस करून टाकतो आपल्या जीवनातून, जे उरतं ते काय आहे? ते आपलं स्वरूप आहे. इतिश्री आत्माराम सांगितलं पुढे साधन वर्म, जेथे भिन्नत्वाचा भ्रम तुटून जाई. हे महत्वाचं नाहीये का? काय आहे? सगळं तर भिन्नत्व आहे. जसं सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की वेगळेपणाचे दुःख उत्कट भारी. आहे काय नेमकं? याला हे भेटलं, मला कमी भेटलं, तो वेगळा आहे, मी वेगळा आहे, हे सगळं दुःखाचं वलय आहे. यावरचं साधन काय आहे? जे सकळ साधनांचे सार, जेने पाविजे पैल पार, जेने साधने अपार, साधक ते सिद्ध झाले. हे जाणरे श्रवण, करावे अध्यात्म निरूप, मनन करता समाधान निज ध्यासे पावती. संत सज्जन महानुभावी परमार्थ काय साधन करायचंय? तर हेच आहे की संत सज्जन महानुभावी परमार्थ चर्चा करीत जावी, हाई घाई सर्वथा न करावी ज्ञातेपणे करुणी. परमार्थ उठा ठेवी करिता, लाभची आहे तत्वता, दिवसेंदिवस शुद्धता वृत्तीस होय नीच नवी. नि निदिध्यासन जे सांगितलेलं आहे त्याचं उत्कृष्ट उदाहरण याच ओव्यांमध्ये आहे, की तुम्हाला सतत त्यावर चर्चा करायची, एकमेकांबद्दल बोलायचे, वाचायचे, त्याच्यामध्ये सारं काही आलेलं आहे. अरे अरे शिष्या चित द्यावे, नाशिवंत तुवा ओळखावे, साधन न लागे करावे प्रतिज्ञाच आहे. आता या ओवीन इतका श्रेष्ठ श्लोक कुठला असू शकतो की तुम्हाला आत्ताच्या आत्ता मुक्तता द्यायला समर्थ रामदास तयार आहेत. अरे शिष्या चित्त द्यावे, नाशिवंत तुवा ओळखावे, साधन न लागे करावे प्रतिज्ञाचा आहे. प्रतिज्ञा करावी प्रमाण, ऐसा बोलतो हो कोण, नाशिवंत केले मदार्पण, त्याही मध्ये तोही आला. आता तुम्ही जर म्हणलात की हा नाशिवंतामध्ये आला, तर मग प्रतिज्ञा करावी प्रमाण ऐसा बोलतो हा कोण? हा कोण आहे? मग बोलणारा तरी कोण आहे? की ठीक आहे, आता माझं समाधान झालं, सगळं झालं, छान झालं, मी आता यातनं मुक्त आहे. अरे हा मुक्त म्हणणारा सुद्धा सुद्धा त्यामध्येच आलेला आहे. ती सुद्धा जीवनमुक्तता नाहीये, जीवनमुक्तता त्याच्याही पुढची आहे. आपुल्या डोळा जे देखिले, ते पंचभूतांमध्ये आले, ऐसे जाणूनी दृढ धरिले ते नाडले प्राणी. तेव्हा डोळ्याला तुम्हाला जे जे दिसते ते नाशिवंत आहे, आणि त्याला जर तुम्ही दृढ धरून बसलात तर काही तुमचं खरं नाही. मग जो पंचभूतांचा दास, तयास मायेमध्ये वास, भोगी नीच नव्या सावकाश पुनरावृत्ती. म्हणजे गीतेमधलं तेच तत्वज्ञान पुन्हा आलेलं आहे, की मुळात जर तुम्ही हे मांडलं नाही आणि जर पंचभूतांची सेवा करत बसलात, तर तुमची पुनरावृत्ती निश्चित आहे. जर ही पुनरावृत्ती टाळायची असेल तर तुम्हाला यातून सुटणं भाग आहे. मूळ या स्थूळ देहाचे लिंग देह वासनात्मक साचे, राहणे तया लिंग देहाचे अज्ञान देही. हेची जाण भक्तीचे फळ, जेने तुटे संसार मूळ, निसंग आणि निर्मळ आत्मा होईजे स्वय. म्हणून हे सगळ्याचं मूळ मूळ जर काय असेल तर भक्तीचं फळ जे असेल, तर त्या भक्तीच्या फळामुळे हे संसार मूळ तुटू शकतं आणि निसंग निर्मळ असा जो आत्मा आहे तो तुला भेटू शकतो. ऐसी स्थिती जया पुरुषाची, तया पुनरावृत्ती कैसी, जाणूनी भक्ती केली दासाची, आवडी देवास अत्यंत. भक्ती मार्ग अत्यंत श्रेष्ठ आहे. भक्ती मार्गामध्ये तुम्ही करता काय? स्वतःचा मीपणा पूर्णतः देवाजवळ देऊन टाकता. मी केलेलंच नाहीये. रामदास स्वामी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये सांगायचे की राम करता, जे काय असेल ते राम करता. चांगलं झालं त्याने केलं, वाईट झालं त्याने केलं, सगळं काही जे एकदा का त्याच्या चरणी अर्पण केलं की झालं. तुमचं मीपणाचं मूळ तुटलं, तुमचा समाधानाचा मार्ग किंवा हायवे तिथून सुरू झालेला आहे. शेवटचं आहे ते स्वानुभव निरूपण आहे. त्यामधले आपण फक्त 2 ते 3 ओव्या घेऊयात.
आता यामध्ये ते सांगतात, स्वानुभव निरूपण म्हणजे जेव्हा शिष्याला बोध झाला तेव्हा तो सांगतोय, जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथांची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा तुमच्या कृपा कटाक्ष. आता तर माझं समाधान झालेलं आहे. आणि मला हा एक श्लोक अत्यंत आवडतो. जो मी मानवी किंकर, एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर यातायातीचा. आतापर्यंत मी अत्यंत किंकर असा गुलाम होतो, हा माझा गुलामीपणाच गेला निघून, मी तर पूर्ण जगाचा स्वामी झालेलो आहे. जो मी मानवी किंकर, एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर यातायातीचा. मी संसाराहून सुटलो, पहिलं पारवलो, मीच सकळ विस्तारलो सर्वाभूती. सगळ्यांमध्येच मी आहे. मला काही घ्यायचंय नाही, टाकायचंय नाही, सगळं सगळं काही आलेलं आहे. कुठली संपत्ती जमवायची नाही, कुठले प्लॉट घ्यायचे नाहीत, काही करायचं नाही, सगळं सगळं समाधान माझ्याजवळ ऑलरेडी आहे. ऐसा शिष्याचा संकल्प जाणूनी बोली भवरूप, संसार सर्प भग्न दुर्पू केला जणू. जे जे जाणूनी टाकिले ते ते नाशिवंत राहिले, तुझं तुझे प्राप्त झाले अढळ पद. जे काही नाशिवंत होतं ते तू मला देऊन टाकलेलेस, आता तर तुझं तुला अढळ पद प्राप्त झालेलं आहे. जो शिष्य स्वामीस शरण गेला आणि संदेहा वेगळा झाला, त्याने जन्म सार्थक केला या जो देवासी दुर्लभ. ग्रंथ संपता स्तुती उत्तरे बोलताती अपारे, पर अर्थासी कारण येरे येरा चाड नाही. इथे श्री आत्माराम रामदासी पूर्ण काम, निस्संदेह झाले अंतर्याम सद्गुरू चरणी. जसा सद्गुरू चरणी आपला भाव आपण किंवा आपला देहभाव अर्पण केला आणि आपला मीपणा किंवा तुटला, की हा संसार पूर्णतः भग्न झाला. इतकं साधं सोपं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये मला दुसऱ्या पुस्तकात नाही भेटत. त्याचा अत्यंत सोपा असा अ, म्हणजे हे पुस्तक जे आहे त्याची पारायणाची प्रत सुद्धा उपलब्ध आहे. मला असं वाटतं की जर हे पुस्तक वाचलं किंवा ह्यातल्या काही ओव्या जरी बघितल्या तरी असं वाटतं की काय सुंदर असे शब्दात हे वर्णन केलेलं आहे. तर मला आज तुम्ही जी संधी दिलीत आणि काही चार शब्द बोलण्याची जेवढी काही माझी पात्रता होती तेवढ्यातून मला आवडणाऱ्या ग्रंथाबद्दल मी बोललो. त्यामुळे जे काही आहे चांगलं आहे ते त्याचं आहे. चूक भूल असेल तर ऑफकोर्स ती माझीच असणार आहे. त्यामुळे थँक्यू. दादा कोणी बोलतं? रामदास दादा, अभय दादा? म्यूट म्हणजे छान अनम्यूट. हा, छान तुम्ही बोलू शकता. सांगितलं दादा, तुम्ही खूप छान सांगितलं. पण हा मी खूपच पण छान दादा. सुटतच नाही ना. मी पण हो, सुटत नाही, त्याला काय करणार आता. आपण म्हणजे फार सुंदर असा ग्रंथ किंवा सुंदर असा आत्माराम सांगितलात. म्हणजे अत्यंत उत्कृष्टच असं आपलं आजचं विवेचन झालं दादा. म्हणजे फार सुंदर प्रकारे आपण तो समजून सांगितलात. म्हणजे मायेचा उद्भव, ब्रह्म आणि त्याची अनुभूती, आणि शेवटी वेदांच्या मताप्रमाणे सुद्धा किंवा सर्व मताप्रमाणे किंवा अनुभवाने येणारं नेती नेती असं जो अनुभव, तो आपण फार सुंदर प्रकारे समजून सांगितलात. छान वाटलं. धन्यवाद. छान छान, खरंच छान. मला फक्त एवढंच वाटतं की मॅडम तुम्ही म्हणलात की हा मीपणा सुटत नाही, हा मुळातच सुटतच नाही. कारण माहित नाही आपण किती जन्मांपासून काय काय करत आलेलो आहेत आणि ते सुटेल अशी एवढी गॅरंटी पण नाहीये या जन्मात. आणि मी जरी सांगितलं असेल समजा आत्मारामाबद्दल, याचा अर्थ असा नाही की माझा मीपणा सुटलेला आहे. तो पण माझ्यासोबत राहणार आहे. तो ह्या जन्मात सुटला तर खूप चांगलं आहे, नाही तर मग पुढच्या जन्मात सुटेल. मला वाटतं रामदास दादांनी एकदा बोलताना सांगितलं होतं की शेवटी आपण तिथे जाऊन मिळणार आहोत. शेवटी आपण आज ना उद्या तिथेच आहोत, म्हणजे आपलं स्वरूपच ते आहे. त्यामुळे ते आज होईल नाही तर उद्या होईल. ते सुटणं सोपं नाहीच आहे मुळात. म्हणून त्यासाठी सगळ्यात उत्कृष्ट जे आहे, जे सांगितलेलं आहे ते म्हणजे नामस्मरणच आहे. कारण नामस्मरणामध्ये तुम्ही मीपणापासून तुमची साखळी तुटते आणि तिथून तुम्ही परमात्म स्वरूपाच्या
चरणी लीन होतं. त्यामुळे ते सुटणं सोपं नाहीये, पण ठीक आहे, आपण प्रयत्न करूयात. हा एक मार्गच आहे प्रयत्न करण्याचा, एवढंच सांगू शकतो. खरंय, अगदी खरंय. अजून कोणाला काही बोलायचं? नाही नाही नाही. माझा मुळात अजून अभ्यास झालेला नाही या विषयाचा. माझं थोडं हो. कदाचित वेगळं मत असेल. अं, मुळात वेदांती माया म्हणजे वेदांतामध्ये जी सांगितलेली माया आणि शंकराचार्यांनी जी मांडलेली माया आहे, जगत कारण म्हणून जी माया मांडलेली आहे, या विषयाचा थोडासा सखोल अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. म्हणजे ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हे जे शंकराचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने रूढ अर्थ जो झालेला आहे मिथ्यात्वाचा, तो थोडासा चुकीचा आहे असं माझा अभ्यास सांगतो. पण अभ्यास अजून माझा परिपूर्णतेवर आलेला नाहीये. मला आत्माराम म्हणा किंवा शंकराचार्य म्हणा त्यांच्याविषयी किंवा त्यांच्या तत्वज्ञानाविषयी काही म्हणायचं नाहीये. पण त्या तत्वज्ञानाचा जो अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या अर्थाविषयी मला थोडंसं वेगळं मत मांडावं असं वाटेल. पण अजून माझाच त्या विषयाचा पूर्णपणे अभ्यास झालेला नाहीये. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही मत व्यक्त करावं असं नाहीये. त्याचं कारण सांगतो. आत्ताच मला वाटतं विनय दादांनी दासबोधानंतर आत्माराम लिहावासा वाटला रामदास स्वामींना. पण दासबोधामध्ये तुमच्या या जगतातला किंवा या प्रपंचाचा जो खडेपणाने रामदास स्वामींनी बोध केलेला आहे, म्हणजे तुम्ही नेमकं आचरणात काय असायला हवं हे जसं दासबोधात सांगितलं गेलेलं आहे, तुमच्या जीवनाविषयी सांगितलं गेलेलं आहे, त्याच्या पुढची स्टेप म्हणजे आत्माराम आहे. त्याच्यामुळं आज आपण जे कोणी साधक या विषयाचा जे अभ्यास करत असतील, त्यांनी जीवनाभिमुख राहूनच या गोष्टीचा अभ्यास करावा असं माझं मत आहे. आत्तापासून जर तुम्ही मायावाद मायावाद ब्रह्मसत्य जगन मिथ्या असा जर अभ्यास करायला लागला तर कदाचित काही व्यक्तिमत्वांमध्ये, काही साधकांमध्ये उदासीनता येण्याची शक्यता आहे असं माझं असं वाटतंय सध्या. अजून मी पूर्णपणे निर्णयापर्यंत आलेलो नाही कुठल्याही अभ्यासाच्या. म्हणून मला थोडस या वेदांत्यांनी जी मांडलेली माया आहे आणि शंकराचार्यांनी म्हणा किंवा पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी, रामदास स्वामींनी आणि आज आपण त्या मायेचा घेत असलेला अर्थ, इथपर्यंत ज्यावेळेस ते सगळं येतं, तो जो आपण अर्थ घेतोय त्या मायेचा किंवा प्रकृतीचा, तो अर्थ कदाचित आपण चुकीचा घेत असूत असं माझं मत आहे. पण अभ्यास पूर्ण नसल्यामुळे मी आत्ताच कुठल्याही प्रकारचं याच्यावरती माझं ठामपणे मत मांडू शकणार नाही. एवढंच मला याच्यामध्ये सांगायचंय. कारण जिवंत जगावंच लागतं तुम्हाला. 100 वर्ष आयुष्य जे तुम्हाला दिलेलं आहे देवाने, जो जन्म दिलेला आहे, त्याचं कारण शोधून त्याचं निराकरण करणं, का मला जन्माला घातलंय, ते काम पूर्ण करून आणि मग हा आत्मारामाचं पाऊल तुम्हाला उचलायचं आहे. आज जर आपण प्रपंचात असलेल्यांना ह्या आत्मारामाचा जर विषय सांगत गेलो तर कदाचित उदासीनता जीवनाविषयी निर्माण होऊ शकेल असं वाटतंय. पण बाकी अभ्यास दादांचा जो आहे तो चांगला आहे. रामदास स्वामींनी जो मांडलेला आहे तोही बरोबरच आहे. ज्ञानेश्वरांनी जो मांडलाय तोही बरोबरच आहे. शंकराचार्यांनी जे मांडलंय तोही बरोबरच आहे. फक्त त्याचा विवेचन करताना आपण काही गोष्टी कदाचित वेगळ्या पद्धतीने सांगतो. एवढंच मला त्याच्यातून सांगायचं. जीवनाच्या अनुषंगाने ह्या विषयांचा अभ्यास व्हावा असं माझं दृष्टिकोन आहे. हा चुकीचाही असू शकतो. म्हणजे मला म्हणायचं नाही की माझंच मत बरोबर आहे. पण मला किंवा माणसाला जे 100 वर्षाचं आयुष्य देऊन या सृष्टीमध्ये ब्रह्मदेवानी पाठवलेलं आहे,
त्या 100 वर्षाचं चीज करून तुमच्या आत्म्याची उन्नती साधता येणं हे जास्त महत्वाचं आहे, असं मला याच्यातून वाटतं. एवढंच. मला फक्त एकच सांगायचं दादा, हा. प्रत्येकाचं तुम्ही जसं सांगितलं की हे मुळातच तत्वज्ञान आपलं, म्हणूनच मी आधीपासून सांगत गेलो की हिंदू हा धर्म नसून ही फिलॉसॉफी आहे. आणि इथे आपल्याजवळ खूप मोठं स्वातंत्र्य आहे की त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलू शकतो, एकमेकांचे मतं क्रॉस करू शकतो आणि हे करू शकतो. तुम्ही जे म्हणलात उदासीनता, मला असं वाटतं की त्याच्या विरुद्ध आनंद पण भेटू शकतो. उदासीनता, कारण तुम्हाला जेव्हा असं कळलं की मुळातच हे जग हे मिथ्या आहे, त्यानंतर किंवा हे आहे, तर तेव्हा मला असं वाटतं की तुम्हाला एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद, म्हणजे तुम्ही कुठल्या बंधनात नाही राहत की ठीक आहे काही झालं तरी हरकत नाही, हे मुळातच काही खरं नाहीये, हे पण होऊ शकतं असं मला वाटतं. दोन्ही दोन्ही आहेत. हा. हे तुम्ही म्हणता तसंही म्हणजे, पण आता सध्या जे वातावरण आहे, जागतिक वातावरण जे आहे ते नैराश्याचंच आहे. म्हणजे की नाही बा, हे शेवटी जाऊन कुठेतरी फुटणारच आहे, काहीतरी अणुबॉम्ब येऊन पडणार केव्हा ना केव्हा, आणि हे असंच होणार आहे. आणि मग त्या विचारांनी माणूस स्वैर वागायला लागतो. असं होऊ शकतं. असे दोन्ही आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तसा आनंद मिळू शकेल, बरोबर आहे की दादा. बाबा हे सगळं मिथ्याच आहे असा आनंद मिळू शकेल. पण नाहीतरी काय, हे सगळं खोटच आहे, मग आपल्याला पाहिजे तसं जगून घ्यावं, असाही एक विचार प्रवाह येऊ शकतो. नाही दादा, आय थिंक मला असं वाटतं की अद्वैत तत्वज्ञानामधले जेवढे ग्रंथ आहेत, जसे की अष्टावक्र गीता पण आहे त्यामधली एक, त्यामधल्या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की क्षमा, अर्जव, दया, शांती. त्यामुळे अद्वैत तत्वज्ञानामध्ये कुठेही प्रकारची स्वैराचाराची परवानगी नाहीच आहे. मुळात क्षमा, अर्जव, दया, संतोष, सत्य, आणि यांनाच तू अमृत म्हणून पियुषवत भज, या सगळ्यांचा अमृत म्हणून स्वीकार कर. आणि फक्त एवढंच लक्षात ठेव की जे काही करतोय तो ईश्वर करतोय, बस संपलं. त्याच्यामध्ये सारं समाधान आहे. म्हणजे उद्या जर तुम्ही म्हणलात की कुठे ब्लास्ट झाला किंवा काही झालं तरी ते ते सगळं, कारण आपण त्या त्या त्यापर्यंत माझ्या मते ऍटलिस्ट माझ्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप लिमिटेड असं ज्ञान आहे. आणि त्या लिमिटेड ज्ञानाने हे पूर्ण ही सृष्टीची जी रचना आहे ती आपण जाणूच शकत नाही. मी जसं म्हणलं की घरी प्लंबर आला नाही तर आपली इथं आदळआपट सुरू होती. एवढूस छोटस घर, त्या ह्याच्यामधून आपली सुरुवात आहे. तर त्या ब्रह्मांड कितीतरी त्या ईश्वराचं अनंत असं रूप आहे जर विचार केला तर. त्यामुळे त्या अनंत स्वरूपाचा आपण विचार करणं शक्य नाही. आणि ते अत्यंत म्हणजे गुंतागुंतीचं पण आहे, ते सोपं पण नाहीये समजून घेणं. कारण या जगाचे नियम वेगळे, तर पुढच्या जगाचे नियम आणखीन वेगळे असतील. म्हणजे फिजिक्स बद्दल बोलायचं झालं तर ठीक आहे. त्यामुळे ते तर नाही शक्य. पण मला असं वाटतं की यातल्या यात जो सगळ्यात छोटा असा अद्वैताचं जे हे आहे की हे जगत मिथ्या जे सांगितलेलं आहे की ते फक्त एवढ्यासाठीच सांगितलंय की ते एक जे ब्रह्मसत्य आहे त्याकडे तुम्हाला पूर्णतः तुमचं लक्ष केंद्रित करायचं. त्यामुळे इथे बाहेर काही जरी झालं तरी हरकत नाही असं मला वाटतं. पण याचा अर्थ असा नाही की हे सगळं मला उमगलंय म्हणजे मला सगळं समजलंय वगैरे, असं नाही होत. मला नाही फक्त नाही, हा माझ्या सुद्धा ज्ञानाच्या मर्यादाच आहेत. मला काय म्हणायचंय की ब्रह्मसत्य आणि जगन मिथ्या हे आजच्या माणसाला सांगणं ह्यापेक्षा तत्पूर्वी जे दासबोधामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये आचरणाविषयी सांगितलं गेलेलं आहे ते जास्त ठसवणं साधकांवरती, ह्याची जास्त गरज आहे. म्हणजे जे आचरण दासबोधामध्ये मनुष्य जीवनासाठी मनुष्याला सांगितलं गेलेलं आहे, जे भगवद्गीतेमध्ये सांगितलं गेलेलं आहे, त्या आचरणाचं विशेष महत्व प्रतिपादन व्हायला पाहिजे आपल्यासारख्यांच्या विवेचनातून, न की ब्रह्मसत्यम जगन मिथ्या किंवा वेदांती माया ह्याच्यापेक्षा. म्हणजे नाही त्यातून आनंद मिळणार आहे हे मान्यच आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच नाही. ज्ञानेश्वरांचं किंवा भारतीय तत्वज्ञान हे शेवटी सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद मिळावा यासाठीच ते सांगितलं गेलेलं आहे. पण तत्पूर्वी तुमचं आचरण शुद्ध होण्यासाठी जे जे कर्म तुम्हाला सांगितले गेलेले आहेत, जे जे ज्ञान म्हणा किंवा कर्म म्हणा किंवा साधना म्हणा, जी काही तुम्हाला सांगितली गेलेली आहे ती तुमच्या आचरणातून कशी बदलत जाईल हे जास्त ठसवणं, म्हणजे विशेषतः युवा वर्गावरती
की तुमचं आचरण शुद्ध होण्याच्या दृष्टीने जे दासबोधामध्ये सांगितलं गेलेलं आहे याचं विवेचन आजच्या जगाला जास्त आवश्यक आहे. हा मला सांगण्याचा मुद्दा आहे. म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे बरोबर आहे. हा म्हणजे चर्चेचा विषय असू शकतो आणि आपण काही त्यावर पूर्ण वेळ चर्चा नाही करणार, कारण हा ते नाही, खूप वेळ बरोबर चालू आहे. शकते कारण हो. खूप त्यामुळे तो विषय नाहीये. पण मला असं वाटतं की हा जो उपक्रम घेतलेला आहे गीतेचा, आणि ज्यामधनं जेवढं काही हे सगळं चालू आहे ते अत्यंत योग्य आहे. प्रत्येकाचा मार्ग थोडाफार वेगळा असू शकतो ज्ञानाचा, आणि गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाची स्थिती पण वेगळी आहे. म्हणजे काही जण मुमुक्षुत्व आहेत, काही जण बद्ध आहेत, तर ती स्थिती पण आहे. ज्याला जसं भेटतं तसं ज्ञान जो घेत राहतो, त्याला वाटलं तर ते ऍक्सेप्ट करतो, त्याला वाटलं तर तो रिजेक्ट करतो. मला या सगळ्यांमधून एवढं सुंदर असं वाटतं की आपला जो धर्म आहे हे मुळातच इतका सुंदर आहे की तो प्रत्येकाला त्याने फ्रीडम दिलेला आहे. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. बघा, तुम्ही अभ्यासातून तुम्हाला जे योग्य वाटतं ते घ्या, नाही तर सोडून द्या. अपर्णाताई सॉरी, काहीतरी विचारायचं. अपर्णाताईंना काहीतरी बोलायचं होतं. हा, हा. मला बोलायचं असं नाहीये दादा. सगळ्यांना जय श्री कृष्ण. आपल्या एवढ्या सगळ्या थोर विभूती त्यांच्या पुढे तर मला जे काही समजतं ते अगदी नगण्यच आहे. फक्त हे माया म्हणजे शंकराचार्यांनी असं सांगितलं, दासबोधामध्ये असं सांगितलं, ह्यांनी असं त्यांनी तसं. तर मला जे असं वाटलं की समजा आता मी एक स्त्री आहे, माझ्या पप्पांची माझ्याकडे पाहायची दृष्टी मुलगी म्हणून, माझ्या नवऱ्याची माझ्याकडे पाहायची दृष्टी पत्नी म्हणून, माझ्या मुलांची माझ्याकडे पाहायची दृष्टी आई म्हणून, मैत्रिणींची पाहायची दृष्टी सखी म्हणून. म्हणजे मी एकच आहे, परंतु माझ्या आजूबाजूला जेवढी जण आहेत प्रत्येकाची माझ्याकडे पाहायची दृष्टी जशी वेगळी, तशीच म्हणजे शंकराचार्यांनी जे सांगितलं ते वेगळं राहील आहे मायेबद्दलच. दासबोधामध्ये सांगितलं ते वेगळं राहील. आता अभ्यास करून जसं आता आपले विवेचन जे करणारे आपले गुरु जे आहेत, दादा आहेत, ह्यांनी जे सांगितलं ते, परंतु माया ही काहीतरी असं आहे की जे जग चालवते. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो का? साधू, म्हणजे मी तुमच्या वक्तव्याला छान असं मी नक्की म्हणेन. कारण त्याला एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एक हत्ती असतो आणि चार व्यक्ती त्या हत्तीला वेगवेगळ्या प्रकारे तात्पडून तपासून पाहतात की हत्ती कसा आहे. तसंच या जगाचं आहे. म्हणजे काय की ब्रह्म काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपल्याकडे म्हणजे मी हिंदू पण शब्द वापरत नाही, मी सनातन शब्द हा नेहमी वापरतो. कारण तो अनंत आहे, म्हणजे अनंत काळापासून चालत आला आहे आणि पुढे अनंत काळ चालू राहणार आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये अनेक आचार्य, म्हणजे शंकराचार्यांपासून निंबार्काचार्यांपर्यंत अनेक संत विभूती, म्हणजे ज्ञानेश्वरांपासून ते रामदास स्वामींपर्यंत ते संत ज्या काही वृत्ती जगभर आहेत, त्यांनी त्याचं विवरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु ही प्रत्येक साधकाची एक काय स्वतःची एक क्वेस्ट आहे. आपण साधक हा शब्द पण बऱ्याच वेळेला वापरतो, पण तो चुकीचा आहे असं मला बऱ्याच वेळेला वाटतं. कारण आपण अजून बद्ध अवस्थेतून बाहेरच पडतोय. म्हणजे जसं अभय दादा म्हटले की आपण अजून बद्ध अवस्थेतूनच आहोत, आणि त्या बद्ध अवस्थेतून थोडस कुठे शेल फुटायला त्या अंड्याची म्हणजे तयार झाली असं म्हणू आपण. म्हणजे त्या अंकुर फुटायला सुरुवात झालेली आहे. बरोबर. आणि त्याच्यातून आपण मुमुक्षु अवस्थेला अजून पोचतो आहोत. मग मुमुक्षूकडून आपण साधकाकडे जातो, मग साधकाकडून सिद्धाकडे जाणार आहोत. पण आपण बरेच वेळेला शब्द चुकीचे वापरत असतो. म्हणजे साधक आहोत, आपण सर्व साधक आहोत, साधक आहोत, असं असं नाहीये ते. बरं, असो, तो मुद्दा महत्वाचा नाही. जसं पण मी असं नेहमी असं म्हणतो की जे गुह्य असं ज्ञान आहे ते नेहमी सतशिष्यालाच दिलं गेलं पाहिजे. म्हणजे शंकराचार्यांनी काय सांगितलं पहा की एकीकडे पृथ्वीवरचं सर्व पृथ्वी भरून अनमोल असं संपत्ती तुम्हाला दान केली, आणि दुसरीकडे आत्मविद्या आहे, तर
मी अ, आत्मविद्येचं महत्व या पृथ्वीच्या तलावरच्या सर्व संपत्तीपेक्षा सुद्धा पुढचं आहे. म्हणून ते नेहमी सतशिष्याला, म्हणजे जो मुमुक्षत्व पार करून पुढे गेलेला आहे, जो गुरूंच्या चरणांपाशी आलेला आहे, ज्यांनी साधन चतुष्टय अनुसरलेलं आहे, अशा व्यक्तीलाच ते ज्ञान दिलं गेलं पाहिजे. आणि ते ज्ञान जे आहे ते नेहमी गुरुकडूनच प्राप्त झालं पाहिजे. बरोबर. म्हणून सत्पात्री दान म्हणजे आपण म्हणतो हा, तसं. तसं बरोबर. म्हणजेच म्हणण्याचं उद्देश काय, की म्हणजे दान म्हणजे काय, म्हणजे हा शब्द मला बरेच वेळा, मी बरेच दिवस विचार करतो, कारण आपल्यातल्या एकाच ताईंनी मला प्रश्न विचारला होता. दान म्हणजे काय? सर्वस्व देण्याची तयारी. म्हणजे जसं बीज असतं की नाही, बीजाला अंकुर फुटतो तेव्हा बीज स्वतःचं रूप संपूर्ण देऊन टाकतं, म्हणजे त्याचं स्वतःचं रूप राहतच नाही. बरोबर. आणि मग त्याचा वृक्ष व्हायला सुरुवात होते. तसंच आपलं आहे. आपण जेव्हा आपलं सर्वस्व द्यायला सुरुवात करू त्यावेळेलाच त्याचा अंकुर फुटायला सुरुवात होईल. म्हणण्याचा उद्देश काय, म्हणजे आपण साधा काय, प्रश्नोपनिषद पहा. पिप्पलांकडे 6 ऋषींचे पुत्र आले. त्यांनी म्हणजे समित पाणी होऊन आले. म्हणजे समित पाणी हा फार सुंदर शब्द आहे. म्हणजे मला, मी अख्खा दिवस काल त्या एका शब्दावर विचार करत होतो. म्हणजे संविधा हातात घेऊन येणं म्हणजे किती लीनता होऊन त्या गुरुकडे जायला पाहिजे. एवढा असून सुद्धा, म्हणजे एवढ्या वेदांचा अभ्यास करून त्याचं ज्ञान असून सुद्धा पिप्पलादी ऋषी काय म्हणतात, 1 वर्ष आश्रमात राहा, मला आधी तुम्ही सेवा कशी करता, तुमचं ज्ञान कसं आहे, तुमची कुठल्या लेवलपर्यंत तुम्ही आलात हे सब पाहू द्यात. हे झाल्यानंतर तुम्ही योग्य वाटलात तर तुम्ही मला प्रश्न विचारला, मी माझ्या बुद्धीने जे मला माहिती आहे त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईन, तोपर्यंत मी देणार नाही. म्हणजेच काय, किंवा आपण अथर्व शीर्ष म्हणतो. अथर्व शीर्षातलं एक सुंदर वाक्य मला नेहमीच आवडतं, अशिष्यायन देयम. म्हणजे काय, शिष्याची जी काही क्वालिटी आहे ती तपासून बघून जो योग्य तो शिष्य आहे त्यालाच ते दिलं गेलं पाहिजे. बरोबर. हा हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जे काही म्हणजे दासबोधाचं जे ज्ञान आहे ते व्यवहार ज्ञान आहे, मूर्ख लक्षण आहे, म्हणजे अनेक लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. त्या आजकालच्या युगातल्या जो अजून तयारीच्या नाहीये साधक त्यांच्यासाठी ते आवश्यक आहे, आणि त्या दृष्टीनेच त्याचा अभ्यास त्यांनी स्टेज वाईज करायला पाहिजे असं मला वाटतं. पण कुठला साधक कुठल्या स्तरावर आहे हे ओळखणं फार अवघड असतं. आणि त्याच्यामुळे विनयदादांनी जो मुद्दा म्हटला की ज्याला त्याला जो जो तो अभ्यास करायची काय त्याला म्हणतात की स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता तो साधक त्याच्या पूर्वजन्मानुसार कुठल्या स्टेजवर आलेला आहे यानुसार त्याचा अभ्यास ठरेल, आणि त्यानुसारच त्याच्या मनामध्ये त्या वासना निर्माण होतील की त्या विषयाचा अभ्यास करावा. बरोबर. समजा आपण एक एक्स व्यक्ती आत्मारामाचा अभ्यास का करतो, तर त्याच्या मनामध्ये त्या दासबोधाचं अनेक जन्मांपासून आलेले जे काही अंकुर आहेत तो वृक्ष आता व्हायच्या अवस्थेला आलेला आहे. बरोबर. किंवा तो थोडासा मोठा वृक्ष झालेला आहे म्हणून तो आत्मारामाकडे वळलेला आहे. तर साधक ज्या पद्धतीचा असेल, म्हणजे तो व्यक्ती, तो आत्मस्वरूप व्यक्ती ज्या स्वरूपाचा असेल त्या स्वरूपाचं तो तो ज्ञान सीक करणं, म्हणजे सीकर त्याला म्हणतात, की शोधण्याचा प्रयत्न तो करतच राहतो. तो आत्मा, ते चित्त, ते सूक्ष्मदेह त्या त्या स्तरावरचं ज्ञान शोधायचा प्रयत्न करत राहतो, ज्याची ज्याची जी तयारी असेल त्या पद्धतीने. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाची तयारी सारखी असेलच असं नाही. बरोबर. प्रत्येक एकच फॉर्म्युला आपल्याकडे योग्य चालेल असंही नाही. बरोबर. त्याच्यामुळे नेहमी काय त्याला म्हणतात की विषयांचा अभ्यास करावा का, नक्की करावा. आत्मारामाचा अभ्यास करावा का, करावा. मायेचा अभ्यास करावा का, करावा. परंतु सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, जोपर्यंत तुम्ही समित पाणी होऊन त्या गुरूंच्या चरणापाशी बसत नाही, उपास्य होत नाहीत, तोपर्यंत त्याची अनुभूती तुम्हाला मिळणार नाही. बरोबर. म्हणजे हे 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 म्हणजे काळ्या दगडावरची रेख समजा. बरोबर. म्हणजे कितीही ग्रंथ वाचले तर फक्त शब्दांचे बुडबुडे उठतील, पण अनुभवजन्य ज्ञान आणि शब्दांचे, म्हणजे मी तुम्हाला गुळाचं वर्णन कितीही केलं, पण गुळ जिभेवर ठेवणं आणि त्याची तृप्ती भोगणं याचा जो अनुभव आहे तो गुळ जिभेवर ठेवल्यावरच येऊ शकतो, बाकी कशाने येऊ शकत नाही. आणि तो अनुभव शब्दात सांगताही येत नाही, म्हणजे साखर कशी हे सांगताही येणार नाही.
बरोबर. किंवा गुळ कसा लागतो चवीला हे वर्णन आपल्याला सामान्य जीवनात करता येत नाही. सामान्य गोष्टींचं वर्णन सुद्धा आपल्याला करता येत नाही. तर ब्रह्मासारख्या इतक्या सुंदर आत्मानंदी अवस्थेचं वर्णन करणं सोडूनच द्या. म्हणजे अशक्यच, म्हणजे शब्दच नसतात त्याला. त्यामुळे प्रत्येक साधकाने आपापल्यानुसार प्रगती करत राहावं. परंतु सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की गुरुंना शरण जाणं हाच पर्याय आहे. दुसरा पर्याय नाही, असं मी नेहमी सांगू इच्छितो. फक्त कसं आहे की पण नेहमी जो शिष्य समोर कोण बसलेला आहे, श्रोतेवृंद कसा आहे, त्यानुसार त्याचं त्याचं वर्णन झालं पाहिजे. पण विनय दादांनी पण फार सुंदर पद्धतीने त्याची अनुभूती सांगितली. म्हणजे त्यांना जे समजलं, त्यांना जे सौंदर्य दिसलं, ते त्यांनी प्रगटीकरण उत्कृष्ट केलं, असं मला म्हणायचं. कारण कसं असतं, आपण एक फुलपाखरासारखे असतो. आपण त्या बागेतले ते सुंदर फुल पाहतो. मग आपल्याला अशी भावना होते, की अरे किती सुंदर फुल आहे. आपण हे कसं इतरांना असं कधी सांगतो. अशी भावना साधकाच्या मनामध्ये येणं साहजिक असतं आणि त्या भावनेला ते नैसर्गिक आहे. आणि त्या अनुषंगाने आपण सांगता हे उत्कृष्टच आहे. त्यामुळे त्याच्यामुळेच आपण श्रवण करू शकतो आणि श्रवणाचा आनंद मिळतो. असं मला वाटतं. लहान तोंडी मोठा घाट घेतला असेल तर क्षमा असावी. हं. नाही, याच्यावर फक्त एकच सांगायचं म्हणजे असं आहे की जसं की आता अभयदादांनी पण सांगितलं, मला असं वाटतं की आपले सगळे ग्रंथ जवळपास एकच सांगतात आणि ते म्हणजे अद्वैत तत्वज्ञानच आहे की एक जो ईश्वर आहे तो सत्य आहे. मुळात होतं काय, आता समजा की आपली कोणी स्तुती केली तरी आपण आहे तिथंच आहोत. स्तुती केली म्हणून काही मी फार मोठा झालो असं नाही, किंवा समजा म्हणलं की यांनी काही बरोबर नाही केलं, यांनी सांगितलं नाही चांगलं काही नाही केलं, आणि मग तरी पण ठीक आहे, मी आहे तिथंच आहे. या दोन्ही ही जर समावस्था जर प्राप्त झाली आपल्याला, जी की मला नाही झालेली आणखीन ऑफकोर्स, तर मला असं वाटतं की आपल्या बऱ्यापैकी दुःखांचा निराश झाला असं आपण म्हणू शकतो. दुःखांचा निराश झाला आणि आपल्याला मानसिक समाधान भेटलं. काही काही लोकांची ही स्थिती नक्कीच आहे. आणि मुळात मी मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणलात की प्रत्येकाची अवस्था वेगळी आहे. पण मला असं असं वाटतं की जेवढं तुम्ही डिटॅच आहात, मला वाटतं दादा तुम्ही तर ऑलरेडी आहातच नो डाऊट, पण जेवढे तुम्ही डिटॅच होत राहता या सगळ्या गोष्टींपासून, तसं तसं मला असं वाटतं की तुम्हाला ते समाधान वगैरे सगळं मिळायला लागतं. एक साधं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मी परवा माझ्या गावी गेलो होतो अर्धापूरला. आणि आता हैदराबादहून तिथे गेल्यानंतर मला असं जाणवलं, म्हणजे मी तीन गोष्टी सांगतो, तीन गोष्टींमध्ये मला असं 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 जाणवतं. मागच्या वर्षी मी US ला गेलो होतो, फिलाडेल्फियाला. तर मी तिथल्या रस्त्यावर चालायला सुद्धा मला भीती वाटत होती, कारण 20 to 30% लोक मी ड्रगिस्ट बघितले, म्हणजे जे ड्रग आणि ह्याच्या ऍडिक्ट झालेले. आणि म्हणजे अक्षरशः मला स्वतःला भीती वाटत होती त्या थंडीच्या वातावरणामध्ये चालायला. अशी कंडिशन तिथली होती. दुसरी गोष्ट, मी हैदराबादमध्ये जिथे राहतो तिथली सांगतो. इथे जास्त कोणी एकमेकांना विचारत नाही, पण त्याच वेळेस मी जेव्हा माझ्या गावी गेलो तेव्हा मला असं वाटलं की सगळे लोकांमध्ये एक आपलेपणा भरलेला आहे. ते विचारतायत, नाही या ना तुम्ही, कसे आहात, काय नाही, तिकडे कसं आहे वगैरे. मला असं वाटतं की तुम्ही जेवढे या सगळ्या डामडौलापासून दूर असता किंवा राहता होत जाता, तेवढे तुम्ही ईश्वराच्या जवळच असता किंवा समाधानाच्या जवळ असता. ईश्वराचं मला स्वरूप नाही समजलेलं, पण समाधानाच्या जवळ असता असं मला स्वतःला वाटतं. आणि आता तुम्ही बघा, जस्ट कम्पेअर करा की मी जे सुरुवातीला सांगितलं की US मध्ये फिलाडेल्फियामध्ये फॉर एक्झाम्पल 30% असे लोक आहेत की ज्यांना आयडेंटिटी क्रायसिस आहे, आणि त्याच आपल्या छोट्याशा खेड्यामध्ये असे काही लोक आहेत की जे समाधानामध्ये तृप्त आहेत. तर ही जी आहे, ही परिस्थिती सुद्धा माणसाला बरंच काही सांगते किंवा बनवते. आपण अभ्यास करतो, पण या सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे असं वाटतं मला, की तुमच्या अवतीभोवती काय आहे, कसं आहे ते बघणं. अगदी बरोबर सांगितलं दादा. आपण म्हणजे आपण आपलं कसं असतं की आपण आपल्या अनुभवाने कमी जास्त मोठे शिकत असतो आपण नेहमी. म्हणजे आपलं आत्मस्वरूप जे असं असं म्हणतात की 16 षोडश कलांनी युक्त असलेल्या या देहाच्या बंधनातून आपलं शरीर शिकत असतं किंवा आपला आत्मा
त्या दृष्टीने हळूहळू हळूहळू उन्नत होत असतो. तर ते अनुभवच आपल्याला शिकवत असतात. आणि शेवटी आयुष्य म्हणजे काय, तर अनुभवांचा समुच्चय असं मला नेहमी वाटतं. आयुष्य काय असतं, अनुभवांचा समुच्चय असतो फक्त, म्हणजे समेशन ऑफ ऑल एक्सपिरियन्सेस असा असा शब्द त्याला तत्वज्ञानात वापरतात. पण तसंच ते आहे. तर प्रत्येकाने आपापली वाटचाल करत राहावी. आणि एक ना एक दिवस 100% ईश्वराची प्राप्ती किंवा त्या समाधानाची प्राप्ती, आणि त्या अवस्थेची, त्या आनंदाची प्राप्ती आपल्याला होणारच आहे, याची खात्री आपण बाळगली पाहिजे. म्हणजे ती खात्री, त्याच्यावरची आशा सोडायची नाहीये. बरोबर, म्हणजे आशा सोडून निराशेच्या मार्गाकडे जायचं नाहीये, कारण आपण आनंद स्वरूप आहोत आणि आपण आनंद स्वरूपालाच जाणार आहोत. हे नेहमी माणसाने स्वतःवर विश्वास ठेवून उन्नती करत राहिलं पाहिजे, असं मला वाटतं. अगदी धन्यवाद. बरोबर. सॉरी, आपला सर्वांचा वेळ घेतला फार. छान छान झालं दादा आपलं आजचं विवेचन, खूपच सुंदर. हम्म. जय श्री कृष्ण सर्वांना. धन्यवाद सर्वांना. आपण हो. हो, चालेल. नाही, बंद केलं तरी चालेल. हो हो हो, चालेल.